नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऑफिसर एज्युकेशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 17 फेब्रुवारीच्या इम्पॉर्टन्सच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. आपण 3 ते 16 चे लेक्चर घेतलेले नाहीत, तर ते आपण क्वेश्चन आन्सरिंग स्वरूपामध्ये परत कव्हर करू. ओके, तर चॅनलला कोणी सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे, त्या बटनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक बेल आयकॉन येईल, त्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. लेक्चरच्या एंडला आपण क्वेश्चन ऑफ द डे घेतो, त्याचा आन्सर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायचा आहे. आणि जर तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं, इम्पॉर्टंट वाटलं, तर तुम्ही लाईक करायला विसरू नका. चला सुरुवात करू आता न्यूजपासून. बघा, पाकिस्तानकडून मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारताने पाकिस्तानकडून जो मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा जो दिला होता तो काढून घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग आता हे मोस्ट फेवर्ड नेशन असतं काय आणि याचं हा काढून घेतला तर काय होऊ शकतं, याचं तुम्हाला अनालिसिसनं गरजेचं आहे. तुम्हाला वन लाईनर क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या देशाकडून काढून घेतलेला आहे. ओके, तर बघा, तर पहिल्यांदा हा दिला कधी गेलेला होता, मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा भारताने पाकिस्तानला दिला कधी, तर 1996ला आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या स्थापनेनंतर भारताने पाकिस्तानला हा मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा दिलेला होता. तर अजून पाकिस्तानने मात्र भारताला हा दर्जा दिलेला नाही, हे तुम्ही नोट करा. भारताने पाकिस्तानला दिलेला आहे. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन हे काय, इंटर गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन आहे, जी की जे ट्रेड आहेत देशामधले ते त्याचं रेग्युलेशनचं काम करते. तर बघा, पहिल्यांदा तुम्हाला माहित पाहिजे की मोस्ट फेवर्ड नेशनचं स्टेटस दिलं गेलं तर त्याच्यानंतर काय होतं. आणि बघा, जम्मू काश्मीरमधला जो हल्ला झाला पुलवामा येथे, त्यानंतर हा भारताने घेतलेला एक निर्णय आहे. तर मोस्ट फेवर्ड नेशनचं स्टेटस जर दिलं तर तो देश जो आहे तो भारतासाठी महत्त्वाचा देश असतो. आणि मग आंतरराष्ट्रीय व्यापार संघटना आणि आंतरराष्ट्रीय ट्रेड नियमांच्या आधारावर व्यापारासाठी सर्वात महत्त्वाचा असा तो देश तयार होतो. आणि हा दिल्यानंतर त्या देशाशी जो व्यापार होणार आहे, ट्रेडिंग जे होणार आहे, त्याच्यामध्ये त्या देशाला नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाते. ओके, परत त्यामध्ये जे इम्पोर्ट एक्सपोर्ट होतं त्याच्यामध्ये एक विशेष सवलत दिली जाते. जे इम्पोर्ट एक्सपोर्ट होणार आहे याच्यामध्ये तुम्ही नोट करा की मोस्ट फेवर्ड नेशन एका जो, समजा मोस्ट फेवर्ड नेशन 4 आहेत आणि त्या 4 पैकी एका देशाला जे टरीफ असणार आहे, ज्या एका देशाला जे कर असणार आहे, ते बाकीच्या सुद्धा मोस्ट फेवर्ड नेशनसाठी असणार आहेत. ओके, म्हणूनच भारताने मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जाच काढून घेतलेला आहे, कारण मग बाकीच्या देशांना सुद्धा मग ते सेम जे टरीफ असणार आहे ते लागू होणार नाही. मग जसं सांगितलं की आयात निर्यातमध्ये विशेष अशी सूट असते त्याच्यामध्ये, आणि या दर्जाप्रमाणे संबंधित देशाशी व्यापार करताना कोणताही भेदभाव केला जात नाही, डिस्क्रिमिनेशन काहीही नसतं. ओके, आणि हा जो आहे तो WTOच्या सदस्य देशांना हा दर्जा दिला जातो. म्हणजे WTO मधले जे जे सदस्य देश आहेत, ओके, मग त्यांना त्यांच्याशी जे हे इम्पोर्ट एक्सपोर्ट होणार आहे ते पूर्ण मोस्ट फेवर्ड नेशनमध्ये सेमच त्यांच्यावरती कर वगैरे असणार आहे. ओके, आणि आता जर तुम्ही भारत पाकिस्तानच्या रिलेटेड बघाल तर त्याचा इम्पॅक्ट कसा होऊ शकतो हे सुद्धा तुम्हाला विचार केला पाहिजे. कारण आता सध्या 200 कोटी USD एवढं भारताने पाकिस्तानमध्ये जो आहे तो ट्रेडिंग होत आहे त्याची. आणि मग त्याच्यावरती आता हा जे त्याला मोस्ट फेवर्ड नेशन म्हणून काढून टाकलं, मग त्याच्यावरती टरीफ वाढवलं तर त्याचा इम्पॅक्ट चांगलाच होणार आहे. आता हे मोस्ट फेवर्ड नेशन जे आहे ते गॅट तुम्हाला माहित असेल, जनरल ॲग्रीमेंट ऑन टरीफ अँड ट्रेड, याचं पहिलंच क्लॉज आहे की मोस्ट फेवर्ड नेशनचं. आणि मग आता भारत जे आहे ते मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा जो काढून घेणार आहे ते गॅटच्या आर्टिकल 21B(3) नुसार गॅटकडून मग ते पाकिस्तानकडून तो मोस्ट फेवर्ड नेशनचा दर्जा काढून घेणार आहे. ओके, एवढं जस्ट तुम्हाला इथे माहीत पाहिजे. त्याचबरोबर पाकिस्तानच्या रिलेटेड जे जे आपण न्यूज पाहिल्या ते पण इथं तुम्ही रिवाइज करणं अपेक्षित आहे. जसं की पंजतीरथ, पाकिस्तानमधील इम्रान खान यांच्या सरकारने पेशावर येथील पंजतीरथ या हिंदू धार्मिक स्थळाला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित केलेलं होतं. इम्रान खान जे की 22वे पंतप्रधान आहेत पाकिस्तान, कॅपिटल इस्लामाबाद आहे, प्रेसिडेंट अरिफ अलवी आहेत. प्रेसिडेंट अरिफ अलवी यांनीच आसिफ सईद खोसा यांना मुख्य न्यायाधीश पदाची शपथ दिलेली होती. बरोबर, तर तुमच्यासाठी क्वेश्चन आहे की आसिफ खोसा हे पाकिस्तानचे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत. ओके, हे. आणि त्याचबरोबर जे पांडा बॉन्ड्स होते, पाकिस्तानने पांडा बॉन्ड जारी केलेले होते चीन डिनॉमिनेटरमध्ये. ओके,
चीन करन्सी रेनमिनबी. एवढं जस्ट तुमची इथे रिव्हिजन होणं अपेक्षित आहे. बघू पुढे. मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन योजना. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की ही जी वृद्धजन पेन्शन योजना आहे मुख्यमंत्री, ती कोणत्या राज्य सरकारने चालू केलेली आहे किंवा जाहीर केलेली आहे? तर ही केलेली आहे बिहार राज्य सरकारने केलेली आहे. ओके, बघा, सार्वत्रिक निवृत्ती वेतन योजना वृद्धांसाठी. तर बघा याचे लाभार्थी कोण आहेत? तर 60हून अधिक वय असलेल्या सर्व लोकांसाठी सार्वत्रिक निवृत्ती वेतन योजना आहे. पण याच्यासाठी क्रायटेरिया काय, की मग त्यांना ऑलरेडी गव्हर्नमेंटचं काही पेन्शन नसलं पाहिजे. आणि ही जी 1 एप्रिल 2019 पासून लागू केली जाणार आहे. इथे सांगितलेलं आहे बघा, योजनेमधून सरकारी सेवांमधून सेवानिवृत्त होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना वगळता समान रूपाने राज्यामधील सर्व ज्येष्ठ नागरिकांना 400 रुपये मासिक निवृत्तीवेतन दिले जाणार आहे. तर तुम्हाला हे नोट करून घ्यायचं आहे. मल्टीलायनरमध्ये विचारलं जाऊ शकतं की किती रुपये आहे, आणि तुम्हाला असे विचार मल्टीलायनरमध्ये येऊ शकतं की कोणाला वगळलेलं आहे. तर सरकारी सेवांमधून सेवानिवृत्त होणारे आणि ज्यांना की सरकारी पेन्शन मिळते ते. ज्येष्ठ नागरिकांसाठी राज्यात सध्या अस्तित्वात असलेली निवृत्तीवेतन योजना केवळ दारिद्र्य रेषेखालील लोकांनाच लागू होती. ओके, मग आता त्याच्यामध्ये ही सार्वत्रिक केलेली आहे. आणि जे प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रामध्ये जी काम करत असतात त्यांच्यासाठी सुद्धा आहे, त्यांना निवृत्तीवेतन मिळत नाही. मग अशांसाठी बिहार पत्रकार सन्मान योजनामधून 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पत्रकारांसाठी 6000 रुपये मासिक निवृत्तीवेतन देण्याचे जाहीर केलेले आहे. मग हे तुम्ही जस्ट नोट करून ठेवा, कारण तुम्हाला याच्यामध्ये हे विचारलं जाऊ शकतं. आणि मल्टीलायनरमध्ये हे 2 स्टेटमेंट नक्कीच असणार. बघू पुढे. आता हे बिहार आलेलं आहे, तर बिहारच्या रिलेटेड ज्या मागे न्यूज पाहिल्या त्या पण तुम्ही इथे रिवाइज करणं गरजेचं आहे. बिहारच्या सिलाव खाजाला GI टॅग मिळाला. भगवान बुद्धांच्या 70 फूट पुतळ्याचे अनावरण केले होते राजगीर बिहार येथे. आता इथे बिहार आलेला आहे. तर मॅपमध्ये बघा, बिहारची राजधानी पटना, CM नितीश कुमार, गव्हर्नर लालजी टंडन. बघा, पबजी रिलेटेड आहे. पबजी आता खूपच फेमस असा खेळ झालेला आहे. ऑनलाईन हा खेळला जातो. ओके, मोबाईल ॲप्लिकेशनवरून मग तुम्ही हा खेळू शकता. मग खूपच ॲडिक्शन याचं वाढलेलं आहे. मग त्याच्या विरोधात जे आहे तर राज्य व केंद्र सरकारला नोटीस देण्यात आली आहे. बघा, पबजी या ऑनलाईन खेळाविरोधात करण्यात आलेल्या जनहित याचिकेप्रकरणी उच्च न्यायालयाने गुरुवारी राज्य आणि केंद्र सरकारला नोटीस बजावत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिलेले आहेत. याच्यामध्ये लहान तर मुलं खेळतात, पण मोठ्याही मुलांना म्हणजे ते त्याच्यामध्ये अडकून गेलेले आहेत. तुम्ही आता बघत असाल तर खूप म्हणजे प्रोफेशनल लोक सुद्धा आहेत कॉर्पोरेटमध्ये काम करणार, ते सुद्धा याच्यावरती म्हणजे पूर्ण रात्रभर याच्यामध्ये खेळत असतात. मग हे एक ॲडिक्शन झालेलं आहे. त्यामुळे मग त्याच्यावरती एक याचिका दाखल केली आहे. तर एका 11 वर्षाच्या मुलाने आपल्या आईमार्फत जनहित याचिका करून याचिका दाखल केलेली आहे. बघा, मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि नितीन जामदार यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी या प्रकरणी सुनावणी झाली. आणि त्यावेळी हा खेळ कसा मुले आणि तरुणांना हिंसक बनवत आहे याच्याविषयी मग त्यांनी सांगितलेलं आहे. इथे पबजीची एक इमेज पण इथे दाखवलेली आहे. तर जस्ट नोट करून ठेवा की पबजी हा एक ऑनलाईन खेळ आहे आणि त्याचं ॲडिक्शन आता वाढलेलं आहे. बघू पुढे. डेल स्टेन, क्रिकेट प्रेमींना आता डेल स्टेन माहीतच असणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेचा गोलंदाज आहे हा. स्टेनने भारतीय गोलंदाज कपिल देव यांचा 434 बळी घेण्याचा विक्रम मोडलेला आहे. तर बघा, स्टुअर्ट ब्रॉड सुद्धा आहे की जो 437 वरती आहे 126 कसोटी सामन्यांमध्ये, आणि डेल स्टेन पण आहे तो 437. म्हणजे हे दोघं जे आहेत ते एकाच स्थानावरती आहेत, जे की 7th रँकवरती आहेत. ओके, 1 नंबरला म्हणाल तर 1 नंबरला आहे मुथय्या मुरलीधरन श्रीलंकेचा, की ज्याने 133 कसोटी सामन्यामध्ये 800 विकेट घेतलेले आहेत. ओके, आणि 2 नंबरला शेन वॉर्न आहे 708 145 कसोटी सामन्यांमध्ये. आणि मग याच्यामध्ये भारताचा जो आहे तो अनिल कुंबळे आहे 619 विकेट 132 कसोटी सामन्यांमध्ये. हे जस्ट तुम्ही नोट करून ठेवा. कदाचित तुम्हाला असं विचारलं जाऊ शकतं की 1 नंबरला कोण आहे, किंवा भारताचा सर्वात जास्त विकेट घेणारा कसोटी सामन्यामध्ये कोण गोलंदाज आहे असं विचारलं जाऊ शकतं. डेल स्टेनचा 7 नंबरला आहे डेल स्टेन आणि स्टुअर्ट ब्रॉड. हे न विचारता तुम्हाला इकडे विचारलं जाऊ शकतं. ओके, त्यामुळे हे जस्ट नोट करून ठेवा. आता इथे क्रिकेटच्या रिलेटेड सुद्धा तुम्ही ज्या न्यूज आहे ते इथे रिवाइज करणं अपेक्षित आहेत. जसं की कसोटीमध्ये कोहलीचं 25वे शतक, जे की 127व्या डावात झालेलं आणि तो जगातील 2ऱ्या क्रमांकावर आलेला. 1 नंबरला कोण आहे? सर डॉन ब्रॅडमन 68 डावामध्ये. 3 नंबरला सचिन तेंडुलकर 130 डावामध्ये. यासिर शहाने
82 वर्ष जुना विक्रम मोडलेला, कमीत कमी सामन्यामध्ये 200 गडी बाद करण्याचा विक्रम, जो की त्याने 33व्या कसोटी सामन्यामध्ये हे रेकॉर्ड केलेलं होतं. कोणाचं रेकॉर्ड मोडलं तर ऑस्ट्रेलियाच्या क्लेरी ग्लिमट यांचं, की 36व्या कसोटी सामन्यामध्ये त्यांनी मोडलेलं होतं. याच्या 3 नंबरच्या स्थानावर आहे तो भारताचा अश्विन, 37व्या सामन्यामध्ये त्यांनी 200 गडी बाद केलेले होते. ओके. त्यानंतर भारतीय महिला क्रिकेट संघाचे प्रशिक्षक म्हणून उरकरी व्यंकटरमण यांची नियुक्ती झालेली होती रमेश पवार यांच्या जागी, आणि निवड समितीमध्ये कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी होते. ओके. त्यानंतर स्मृती मंदाना आयसीसीची सर्वोत्तम वनडे खेळाडू, आयसीसीचे जे पुरस्कार घोषित झाले त्यावेळेला आयसीसी महिला ओडीआय आणि टी20 टीम ऑफ द इयर मध्ये भारताची हरमनप्रीत कौर टी20ची कॅप्टन होती, तर ओडीआयची सुजी बेट्स न्यूझीलंडची, आणि या संघामध्ये स्मृती मंदाना आणि पूनम यादव यांना स्थान होते. ओके. हरमनप्रीत कौरने टी20 वर्ल्ड कपमध्ये शतक मारलेलं होतं न्यूझीलंडमध्ये. एवढ्या आपण सगळ्या न्यूज पाहिलेल्या होत्या. आता तुमच्यासाठी क्रिकेटचा एक क्वेश्चन, आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये राहुल द्रविडचा समावेश झालेला होता, तर आतापर्यंत किती भारतीयांचा आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये समावेश झालेला आहे? इनडायरेक्टली फक्त फिरवून क्वेश्चन विचारलेला आहे. आशा करेन की तुम्ही याचा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन कराल. बघू पुढे. हिना जयस्वाल तर बघा पहिली महिला फ्लाईट इंजिनियर आहे. ओके. बघा इथे दिलेलंच आहे, हू वॉज कमिशन इन द IAF इंजिनिअरिंग ब्रांच इन 2015, completed her course at the Air Force Station यलहंका. ओके. हे जस्ट तुम्हाला नोट करायचं आहे, आणि हिचं स्टेट पण तुम्ही नोट करून ठेवा, चंदीगड. तर असंही विचारलं जाऊ शकतं. BE फ्रॉम पंजाब युनिव्हर्सिटी केलेली आहे. जस्ट तुम्हाला नाव नोट करायचं आहे, राज्य नोट करायचं आहे. ओके. आणि त्यांनी कधी हे स्टार्ट केलेलं होतं. पहिली महिला फ्लाईट इंजिनियर आहे. ओके. तर फर्स्ट वुमन पायलट कोण होतं IAF मध्ये? तर अवनी चतुर्वेदी. हे सुद्धा तुम्ही नाव लक्षात ठेवा. फर्स्ट वुमन पायलट इन IAF, इंडियन एअरफोर्स. चीफ कोण आहेत? तर बिरेंद्र सिंग धनोवा. ओके. एवढं जस्ट तुम्हाला इथून इन्फॉर्मेशन मिळते. बघू पुढे. क्वेश्चन ऑफ द डे, खालीलपैकी कोणत्या राज्य सरकारने मुख्यमंत्री वृद्धजन पेन्शन योजना सुरू केलेली आहे? खाली 4 पर्याय दिले आहेत. आशा करतो की तुम्ही याचा सुद्धा आन्सर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. आशा करतो तुम्हाला हे लेक्चर युजफुल वाटलं असेल, इम्पॉर्टंट वाटलं असेल. मित्रांनो, भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.